विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षातील आपण सर्व विद्यार्थी आहात. मराठी भाषेचा अभ्यास करताना आपल्याला पहिल्या सत्रासाठी उत्कर्ष वाटा हे पुस्तक पुणे विद्यापीठाने किंवा पुणे विद्यापीठातील अभ्यास मंडळाने समाविष्ट करून दिलेले आहे. या पुस्तकातील जो पहिला पाठ आहे तो आहे सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा. याचे लेखक महाराजा सयाजीराव गायकवाड हे आहेत. आता या पुस्तकाचा परिचय करून घेतला पाहिजे. तो अत्यंत थोडक्यात असा की हे एक संपादकीय स्वरूपाचं पुस्तक आहे. कुणीही एक व्यक्ती या पुस्तकाचा लेखक नाही आहे. 3 संपादकीय मंडळावर 3 व्यक्ती आहेत. 3 प्राध्यापक आहेत. त्या 3 प्राध्यापकांनी विचारपूर्वक हे पुस्तक आपल्या सर्वांसाठी ठेवलेलं आहे. या पुस्तकामध्ये असणारे सर्व पाठ किंवा आपण त्याला लेख म्हणूया, ज्यांची संख्या 10 आहे आणि ते पूर्वी कुठेतरी प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांच्या परवानगीने ते पुन्हा तुमच्या अभ्यासासाठी दिलेलं आहे, असं त्याचं थोडक्यात स्वरूप आहे. तर पहिला पाठ जो आहे, तर त्या पाठाचे लेखक महाराजा सयाजीराव गायकवाड हे आहेत, असं आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी खरोखरच महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी हा पाठ लिहिला का? तर याचं उत्तर नाही असं आहे. मग महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे हे विचार आहेत. त्यांनी केलेलं एक भाषण आहे. त्या भाषणाचं हे शब्दांकन किंवा त्यांच्या भाषणाचं लिखित स्वरूप आहे. आता महाराजा सयाजीराव गायकवाड असं आपण म्हणतोय किंवा लेखक म्हणून त्यांचं नाव आपण इथे गृहीत धरतोय किंवा ते आहेतच. तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल अगोदर आपल्याला काही माहिती मिळवावी लागेल. किंबहुना ती पाठामध्ये असतेच आणि पाठाच्या पलीकडे जाऊन आपण ती इतरही ठिकाणी शोधली पाहिजे. पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये होणारं जे नाशिक इथं जे साहित्य संमेलन होत आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्यामध्ये जवळपास 26,000 पृष्ठांचं साहित्य फक्त महाराजांच्या जीवनावरचं जे आता प्रकाशन होईल त्याच. यावरून एक अंदाज एवढाच आपण लावायचा आहे की महाराजांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं असेल. परंतु आपण वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहात, आपणाला एवढ्या सगळ्या खोलात जाण्याची गरज नाही. एक छोटासा परिचय त्यांचा आपण करून घेऊया. महाराजांचा जन्म हा 10 मार्च 1863 रोजी झाला आणि 6 फेब्रुवारी 1939 साली त्यांचा मृत्यू झाला. एकूण 64 वर्ष ते बडोदा संस्थानचे अधिपती होते, राजे होते. अर्थात हा स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीचा स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे. आणि ते ज्यावेळी त्यांच्या संस्थानाचे राजे होते, त्यावेळी ते कर्ते सुधारक होते किंवा पंडित मदन मोहन मालवीय असं म्हणतात की हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा अर्थात महाराजा सयाजीराव गायकवाड हे आहेत. ते असं म्हणतात, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे किंवा त्याच्या पाठीमागे नक्की काय अर्थ आहे. तर इथे काही बघा, महाराजांना पुरोगामी वृत्तीचे असं म्हटलं जातं. खरं म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर किंवा त्यांचा महाराष्ट्र असं म्हणतो. परंतु लोकांना किंवा खूप मोठ्या समाज सुधारकांना आर्थिक मदत करून त्यांना शिक्षणासाठी बाहेर देशी पाठवणारे महाराज आहेत. खरं म्हणजे आपल्या वाचनात नसतं, आपल्याला कोणी सांगत नाही. हा भाग पुन्हा वेगळा, त्यामध्येही पुन्हा आपल्याला जायचं नाहीये. थोडक्यात परिचय करून घेऊया. महाराज हे पुरोगामी वृत्तीचे होते, कर्तृत्ववान संस्थानिक होते. त्यांनी प्रजेसाठी केलेल्या कल्याणकारी योजनांकरिता ते विशेषत्वाने ओळखले जातात. अर्थात पंडित मदन मोहन मालवीय यांनी तिची ग्वाही किंवा तसे त्यांच्याबद्दल उद्गार काढलेले आहेत. सामाजिक क्षेत्रात ज्या काही रूढी परंपरा होत्या आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 19व्या शतक हे समाज सुधारणेचं शतक म्हणून ओळखलं जातं. महाराज या बाबतीत कुठेही कमी नव्हते. उदाहरणार्थ पडदा पद्धतीची जी काही होतं त्यावर त्यांनी बंदी आणली आहे. बालविवाह त्यांनी थांबवले आहेत. मुलींचा विक्रय व्हायचा त्यावर त्यांनी बंदी आणली. मिश्र विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला. स्त्रियांना वारसा हक्क मिळत नव्हते, ते मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. विधवांचे विवाह झाले पाहिजेत यासाठी त्यांचा आग्रह होता.
आपल्या संस्थानामध्ये ह्या ज्या काही सामाजिक सुधारणा आहेत, त्या सुधारणा आपल्या संस्थानामध्ये कशा घडून येतील किंवा त्याचा अंमल आपल्या संस्थानामध्ये कसा होईल यासाठी महाराजांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. अर्थातच म्हणूनच त्यांना पुरोगामी वृत्तीचा राजा असं म्हटलं जातं. घटस्फोटासंबंधीचा कायदा भारतात सर्वप्रथम महाराजांनी केलेला आहे. 1882च्या सुमारास त्यांनी दलितांसाठी 18 शाळा उघडलेल्या आहेत. महात्मा फुले यांनी 1848च्या सुमारास पुण्यात पहिली शाळा काढली महिलांसाठीची, हे आपल्याला माहिती आहे. असंच याच धर्तीचं असंच काम महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. प्रगत शेती काय असते? भारतीयांना हा शब्द नवीन होता त्या कालखंडात तरी, परंतु बाहेर देशामध्ये या पद्धतीचं काम होत होतं. मग आपल्याकडील तरुण, आपल्याकडील विद्यार्थी बाहेर देशात गेले पाहिजेत. त्यांनी ते शिक्षण घेतलं पाहिजे आणि ते ज्ञान, ते नॉलेज आपल्याकडे आल्यानंतर आपली शेती सुधारली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन परदेशी पाठविण्याचं काम महाराजांनी केलं. शेतकरी हा स्वावलंबी होण्याकरिता त्याला पतपुरवठा केला पाहिजे. त्याला शेतीचं साहित्य विकत घ्यायचं असतं, त्याला इंजिन विकत घ्यायचंय, ट्रॅक्टर विकत घ्यायचंय, पंप विकत घ्यायचे. म्हणून त्याला महाराजांनी अनुदान देण्याचा प्रयत्न केला. किंबहुना तो स्वावलंबी झाला पाहिजे यासाठी त्यांनी भरपूर मेहनत केली आहे. जे चांगलं आहे ते त्यांनी स्वीकारलं. त्यांनी जगभर प्रवास केला आणि जे चांगलं आहे ते स्वीकारलं आणि ते आपल्या प्रजेसाठी त्यांनी खुलंही केलं. ज्ञानवृद्धी, समाज सुधारणा व शिस्तबद्ध यासाठी त्यांचं प्रशासन ओळखलं जातं. ते आजही त्यांची तीच ओळख आहे. महाराजांनी ज्या काही महत्वाच्या सुधारणा केल्या आहेत त्याचा जर थोडा विचार केला तर सहकारी चळवळ, सहकारी बँक त्यांनी स्थापन केली. आशिया खंडात या बाबतीत त्यांचा सर्वात पहिला क्रमांक लागतो. ही बाब विशेष आहे. आता ते बडोद्याचे महाराज होते आणि या हा जो पाठ आहे ते त्यांनी दिलेलं भाषण आहे. आता आपण महाराजांच्या त्या भाषणाकडे वळतोय. महाराजांचा थोडक्यात परिचय आपला झालेला आहे. तर 20 फेब्रुवारी 1914 रोजी सहकारी मंडळांची पहिली परिषद झाली आणि या परिषदेला महाराज उद्घाटनपर भाषण करतात. अर्थात या सर्व मंडळांनी त्यांना विनंती केली की महाराज तुम्ही यावं आणि या कार्यक्रमाचं किंवा या परिषदेचं उद्घाटन करावं आणि महाराज तिथे गेले आणि महाराज त्या लोकांना उद्घाटनपर भाषण करतात. खरं म्हणजे आता सहकारी चळवळीमध्ये काम करणारी ही माणसं सहकार चळवळीचा पाया महाराज रोवतात आणि तिथे जाऊन ते भाषण करतायत. पण त्या भाषणामध्ये जे महाराजांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं ते किती आदराचं आहे किंवा किती त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची काय आहे आपल्या लक्षात येतं. ते आपण पुढे पाहणारच आहोत. या भाषणात त्यांनी सहकाराचं महत्व सांगितलेलं आहे. जनतेच्या अधोगतीचे मागासलेपणाचे मूळ हे शिक्षणात आणि आर्थिक नियोजनाच्या अभावात आहे, हेही ते या ठिकाणी सांगतात किंवा अधोरेखित करतात. सरकारने वारंवार मदत केल्यामुळे शेतकरी स्वावलंबी न बनता तो परावलंबी बनतो, हेही त्यांनी ओळखले होते. याविषयी ते सांगतात. ते म्हणतात शेतकऱ्यांच्या सर्व दुःखाचे मूळ हे आर्थिक अडचणीत आहे. त्या अडचणी निवारण्याचे सामर्थ्य कोणत्याही लोकोपयोगी कायद्यात नसते. त्याच्यावर एकच व उघड उपाय आहे, तो म्हणजे फक्त सहकारी चळवळीचा. महाराज त्या काळी शास्त्रीय शेतीचा आग्रह धरतात आणि शेती, शेतकरी आणि औद्योगिक प्रगती या त्रिसूत्रीवर ते भर देतात. त्यांचे विचार आजही पथदर्शक आहेत. म्हणजे एकूण भाषणाचा सारांश जर बघितला तर त्यामध्ये ते शेती, शेतकरी आणि उद्योगधंदे वाढीस कसे लागले पाहिजेत याबद्दल आणि विशेषतः सहकारी चळवळींबद्दलचं ते मार्गदर्शन करतात. थोडक्यात पाठाचा सारांश बघायचा झाला तर 4 प्रांतातून आलेल्या मंडळांना ते भेटतात. आता ही त्यांच्या बडोदा संस्थानाचे जे काही 4 प्रांत असतील त्या काळी म्हणजे त्या आपल्याकडे तालुका वगैरे अलीकडच्या कालखंडात आहे त्या काळामध्ये ते 4 प्रांत असतील तर त्या 4 प्रांतातून आलेली सगळी मंडळी आहेत. या मंडळींची जर वर्गवारी किंवा यांचं जर पाहिलं की नेमके हे लोक कोण होते तर सहकारी चळवळींचे चालक, अर्थात आपण त्यांना अंमलदार म्हणतो. जिल्हा तालुका कमिट्यांवर, लोकल कमिट्यांवर काम करणारे ते त्यांचे ते लोक होते. त्यानंतर शेतकी अधिकारी होते, शेतकरी अर्थात होतेच. असे एकूण हे 4 प्रकारचे लोक या सभेला होते आणि त्या सभेला महाराज मार्गदर्शन करतात.
तिथे सांगताना ते सांगतात, की मला या चळवळीबद्दल सहानुभूती आहे. ही चळवळीचा वटवृक्ष व्हावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतोय. मी तुम्हाला आर्थिक मदतही केली आहे आणि आणखीन पुढे भविष्यात सर्वतोपरी जी काही मदत लागेल ती मी करणारच आहे, असंही ते सांगतात. हे सांगण्याच्या पूर्वी त्यांना माहिती आहे, की माझ्या या राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, याविषयी ते बोलतात. ते म्हणतात, की शेकडा 75% लोक शेतीवर निर्वाह करतात. नवनवे शोध जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटिश हिंदुस्थानात लागत आहेत, याबद्दल त्यांना काहीही माहिती नाहीये. त्याचा फायदा कसा करून घ्यायचा याबद्दलही त्यांना काही माहिती नाहीये. तो दरिद्री आहे, तो अज्ञानी आहे आणि आपण दरिद्री आहोत, अज्ञानी आहोत याचंही त्याला काही भान नाहीये. पुन्हा ते सांगतात, की जुने जे परंपरेनं चालत आलेले खर्चिक उद्योग असतात, तो त्यात करण्यात धन्यता मानतो. मग परिणामी तो कर्जबाजारी होतो. याबद्दलही त्याला काही माहिती नसतं. क्षुल्लक कुरबुरींवरून तो भांडणं खेळतो. त्यांचे वादविवाद होतात आणि यातून त्याचं मानसिक स्वास्थ्य तो गमावून बसतोय. याबद्दलही तो अनभिज्ञ आहे. तो प्रचंड कर्जबाजारी होतो. त्याला शेतीसाठी सावकारांकडे जावं लागतं. परिणामी त्याला ती शेती विकावी लागते. आणि ही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. पण याची त्याला जाणीव नाहीये. आता या सर्व हे जे काही सर्व दुखणं आहे, याचं मूळ आर्थिक अडचणीत आहे. आर्थिक अडचणीत आहे त्याचं म्हणजे आर्थिक बाबतीतलं नियोजन नाही. बचतीचे उपाय किंवा बचतीच्या ज्या काही बाबी आहेत याबद्दल तो अनभिज्ञ आहे. आणि याबद्दलचा कोणताही लोकोपयोगी कायदा केला, तरी त्या कायद्याने लोक सुधारतील असं नाही किंवा त्यांच्यासाठी खूप सारं मोठं अनुदान निर्माण करून दिलं, तरी ते सुधारतील असं नाही. तर तो स्वावलंबी झाला पाहिजे. तो परावलंबी आहे आणि परिणामी त्याचा जोम, त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याची किंमत कमी होते, याबद्दलही तो अनभिज्ञ आहे. म्हणजे महाराजांना आपल्या प्रजेची एवढी इत्थंभूत माहिती आहे आणि तीच ते त्या सहकारी चळवळीचे जे लोक आहेत त्यांना ते सांगत आहेत. ते आणि मग ते काय म्हणतात बघा, की जर्मनी, डेन्मार्क, हॉलंड या देशातील सहकारी चळवळींचा इतिहास तुम्ही अभ्यासा. म्हणजे त्या चळवळीच्या लोकांना ते सांगतायत, सहकारी चळवळीच्या, की तुम्ही तिकडचा तो अभ्यास करा. त्यांचं काम अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्या इकडे तुम्ही काम केलं पाहिजे. आणि तुम्ही हे काम करायला सुरुवात कराल, त्यावेळी काही यक्षिणीची कांडी हा शब्द ते वापरतात, की असं काही जादूची कांडीसारखं ते काम होणार नाहीये, लगेचच होईल. तुम्हाला थांबावं लागेल. तुम्हाला संयम ठेवावा लागेल. पण एक दिवस तुम्हाला यात यश मिळेल. आता महाराजांचा हा सगळा त्यांचा सांगण्याचा हा सगळा म्हणजे या या अ, भूमिकेतून त्यांना ते मार्गदर्शन करतात. पण मार्गदर्शन करण्यापूर्वी महाराज महाराज म्हणून तिथे गेलेले नाहीयेत. ते आणखीन एक गोष्ट सांगतात, की मी तुम्हाला इथे मार्गदर्शन करतोय. मी तुमच्या समोर हे उद्घाटनपर भाषण करतोय. पण या कामामध्ये मी सुद्धा काही काम केलेलं आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये मी या अशा बाबींचा श्री गणेशा केलेला आहे. बघा एखाद्या व्यक्तीचं मोठेपण काय असतं. 25 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय आणि फक्त श्री गणेशा झालेला आहे. आपल्याकडे आपण छोटंसं काहीतरी करतो आणि पेपरमध्ये बातम्या छापून आणतो. काय-काय करतो आता सोशल मीडिया वगैरे आहे त्याबद्दल नको बोलायला. काय म्हणतात महाराज, मी गेल्या 25 वर्षामध्ये काय केलंय? ते म्हणतात, की शेतकऱ्याची स्थिती सुधारावी. त्याचं नैतिक बळ वाढावं. त्याच्याकडे आर्थिक सुबत्ता यावी यासाठी मी काय-काय केलंय बघा. ते म्हणतात, मी अनंत प्रयत्न केले आहेत. जमिनीच्या साऱ्याची आकारणी अधिक सार विचाराने केली. जुन्या कायद्यांना सोपे सरळ रूप देऊन ते अधिक लोकोपयोगी केले. शेतकऱ्यांची प्रगती होईल अशा नव्या कायद्यांची निर्मिती केली. शेतीच्या उपयोगात येतील अशा रस्त्यांची निर्मिती केली. रेल्वे सुरू केल्या. तलाव बांधले ते बांधले जात आहेत. मोफत शिक्षणाची सोय केली आहे. ग्राम वाचनालये चालू केली आहेत. राज्यातील व्यापार विषयक परिस्थितीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जग्रस्ततेचा प्रश्न तज्ञांकडे सोडविण्यास दिला आहे. अशा कित्येक सुधारणा आपण करत आहोत. हे सर्व फक्त या कार्याचा श्री गणेशा आहे. बघा, आपणाला वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे असणाऱ्या समष्टी जीवनाची जाणीव झाली पाहिजे, असाही संदेश ते इथे देतायत. परंतु हे सांगतायत, की मी एवढी सगळी कामं केली आहेत. पण हे सगळं श्री गणेश आहे. आणि हे सगळं आपण का करू शकतो? तर आपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे, आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांच्या पलीकडे ज्यावेळी आपल्याला एक जग आहे हे समजतं. समष्टी जीवन म्हणजे आपल्या आजूबाजूलाही समाज राहतो, लोक राहतात. हे ज्यावेळी आपल्याला कळतं ना, त्यावेळी आपण त्याच्यासाठी काहीतरी करू शकतो. म्हणून ते असाही संदेश देतात, की तुम्ही तुमच्या पलीकडे बघायला शिका.
तुमचा भोवताल टिपायला शिका. आता हे ज्या सहकारी चळवळीच्या त्या लोकांना सांगतायत, सहकारी चळवळींबद्दल त्यांच्या मनामध्ये एक आस्था आहे. कारण सहकारी चळवळीचा पाया जर आशिया खंडामध्ये प्रथम ते घालत असतील, तर नक्कीच त्यांना त्याबद्दलचं काहीतरी गुण माहित असतील. त्या गुणांबद्दल महाराज बोलतात. अगोदर ते मी स्वतः केलेल्या कार्याची माहिती देतात. पुन्हा सहकारी चळवळीच्या गुणांबद्दल बोलतात. काय म्हणतात ते, की सहकारी चळवळ काय करते? तर शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या जी पत असते, ऐपत म्हणतो आपण, ती ठरवून त्यांना कर्ज उपलब्ध करून देते. परिणामी शेतकरी सावकारांकडे जात नाही, त्याची पिळवणूक होत नाही. शेतीचा माल योग्य ठिकाणी आणि योग्य भावात विकण्यास सहकारी चळवळ मदत करते. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची योग्य भावात खरेदी करण्यास सहकारी चळवळ मदत करते. शेती संबंधीच्या शास्त्रीय प्रयोगाची माहिती त्यास देणे या कामीही सहकारी चळवळीची मदत होते. विम्याने त्याच्या धंद्याला स्थैर्य आणून दिले जाते. आज विम्याबद्दल शेतकऱ्यांना विमा उपलब्ध आहे, पण महाराजांनी त्या काळी याची सुरुवात केली होती. खरं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. काटकसर कशी करावी आणि झालेली बचतीचा विनियोग कसा करावा याबद्दलही आपण मदत करत असतात. मद्यपान, उधळेपणा याला आवर कसा घालून समजूतदारपणाची वाढ कशी होईल, प्रामाणिकपणाचं कास कशी धरता येईल किंवा स्वावलंबी होण्यास मदत कशी करता येईल याबद्दलही आपण मार्गदर्शन करत असतात. एकमेकांस सहाय्य करण्यास आपण शिकवतात. खरं म्हणजे सहकारी चळवळीचा अर्थच आता असा आहे की सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असा तो अर्थ आहे. मोठ्या सामाजिक खर्चांना आळा बसतो किंवा बसवला पाहिजे. खेड्यातील स्वच्छता, शिक्षण आदी कामांमध्ये आपण योग्य ते मार्गदर्शन करत असतात. त्या शेतकऱ्यांना आपण टापटिपीने व्यवहार करण्यास शिकवतात. उद्योग धंदे वाढीस कसे लागतील यासाठी आपण मार्गदर्शन करतात. त्यांचा जीवनाचा दर्जा कसा सुधारेल यासाठीही आपले प्रयत्न असतात. ग्रामीण जीवन आणि नगर जीवन यामध्ये जे काही द्वंद्व आहे ते आजच आहे असं नाही, त्यावेळीही होतं आणि महाराजांच्या चाणाक्ष नजरेनं ते टिपलं होतं आणि सहकारी चळवळींच्या लोकांच्या माध्यमातून ते कसे सुटलं जाईल, तो प्रश्न कसा सुटला जाईल यासाठी त्यांचे प्रयत्न होते. महाराज म्हणतात की आपण सर्वजण हे काम करत आहात आणि आपण हे करू शकतात, कारण हे सहकारी चळवळीच्या अंगी असणारे गुणांबद्दल महाराज बोलतायत. पुन्हा ते सांगतायत की बघा, ही सहकारी चळवळीचं एक शस्त्र आहे, ते बीजरूपी शस्त्र, एक त्याचा वटवृक्ष होऊ शकतो. पण जर तुम्ही नीट काम केलं नाही, हे शस्त्र तुम्ही जर नीट समजून घेतलं नाही, तर तुमच्या वाट्याला अपयशही येऊ शकतं. परंतु तुम्ही नीट समजून घ्या, नीट काम करा आणि देशबांधवांचं नैतिक भौतिक प्रगती कशी साधता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि आपण जर या साधनांच्या विपुलतेची आणि मूल्यांची जाणीव झाली किंवा करून घेतली, तर तुमच्या हातून एक महान कार्य घडेल आणि समस्त देश बांधव तुमचे उपकार मानतील. आपल्या देशाचं फार नुकसान झालं असं महाराज म्हणतात. ते काय म्हणतात, जात धर्म पंथात अडकलेल्या आपल्या देशाची फार मोठी हानी झाली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये औद्योगिक प्रगती फारच संकुचित झाली आहे. अमुक धंदा अमुक जातीनेच करावा, दुसऱ्या जातीच्या लोकांकडे ते कौशल्य असेल तरी त्याने ते करायचं नाही, या अशा बंदिस्त परंपरां किंवा या रूढींमुळे आपल्याकडचं जे काही कौशल्य होतं, लोकांकडे जे काही ज्ञान होतं, त्याचा उपयोग झाला नाही. त्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी झाला नाही. आता हे सगळं बंद व्हायला हवं आणि ते तुमच्या मदतीने होऊ शकतं असं महाराजांना वाटतं. ते म्हणतात की कागदोपत्री फक्त काम करू नका, फक्त तुमच्या सहकारी चळवळींची संख्या वाढवू नका आणि ती कागदावर दाखवू नका, तर तुम्ही प्रत्यक्ष काम करा. लोकांचा विश्वास तुमच्याबद्दल वाढला पाहिजे, असं काहीतरी करा, असंही ते आवाहन ते करतायत. जो स्वावलंबी होण्यास त्यांना शिकवा, शेतकऱ्यांना, आणि दुसऱ्यावर अवलंबून राहू नका हेही त्यांना आवर्जून सांगा. म्हणजे सहकारी चळवळीचे गुण ते सांगत असतानाच सहकारी चळवळीच्या त्या अंमलदारांकडून ते अशी एक म्हणजे एक विनंती करतायत म्हणा, किंवा त्यांना एक असं आवाहन करतात की तुम्ही हे सर्व करू शकता, तुम्ही हे करा आणि हे सर्व तुम्ही करायलाच पाहिजे, कारण तुमच्या हातामध्ये हे शस्त्र आहे, असं महाराज त्यांना सांगत आहेत. इथे या पाठामध्ये आणखीन एक म्हणजे असं आहे की हा पाठ आपण पूर्ण अभ्यासला तर या पाठाचा एक सारांश थोडक्यात असा सांगता येईल की 20 फेब्रुवारी 1914 रोजी झालेल्या
सभेला संबोधित करताना महाराजांनी सहकारी चळवळीच्या गुणांबद्दल चर्चा केली. सहकारी चळवळीचे जे लोक आहेत त्यांना काही आवाहन केलं. स्वतः त्यांनी आपल्या संस्थानामध्ये ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्यांचा आढावाही इथे घेतला. स्वतः त्यांनी काही सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत त्याचा आढावा त्यांच्या परिचयामध्ये आलेलाच आहे. आणि शेतकरी आणि आपल्या उद्योगधंदे वाढीस कसे लागतील यासाठी त्यांचा फार मोठा प्रयत्न आहे आणि ते फार मोठी अपेक्षा या सहकारी चळवळीच्या लोकांकडून करत आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारलीच पाहिजे कारण आपल्या एकूण प्रजेपैकी 75% जनता ही शेतीवर आधारित आहे. महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत असं यातून दिसतं. महाराजांना शेतकऱ्यांबद्दल तळमळ आहे असंही दिसतं. त्यांची प्रगती सुधारली पाहिजे, त्यांचा जीवनाचा दर्जा सुधारला पाहिजे असंही या पाठातून दिसतं. एकूणच या पाठाचा आपण अभ्यास केला, वाचन केलं तर आपल्याला काही प्रश्न पडतात आणि ते प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की बडोदा संस्थानात महाराजांनी केलेल्या सुधारणांचा आढावा घ्या. महाराजांनी जे काही 25 वर्षांमध्ये केलेला आहे त्या सुधारणांचा आढावा तिथे आलेला आहे, तो तुम्हाला घ्यावा लागेल. सहकारी चळवळींच्या अंगी असणारे गुण सांगा, जे आपण आत्ताच पाहिले आहेत. बडोदा संस्थानातील शेतकऱ्यांची तत्कालीन परिस्थिती काय होती चर्चा करा. महाराजांनी त्याबद्दलही सांगितलेलं आहे की आपली जनता नक्की कशी आहे, आपला शेतकरी नक्की कसा आहे, तो किती साधाभोळा आहे, त्याचं गणित किती कच्चं असतं, त्याचं नियोजन किती तकलादू आहे आणि त्याचा फायदा काही लोक कसे घेत आहेत, वर्षानुवर्षे ते त्याचा फायदा कसा घेत आहेत, त्याला मूर्खात कसं काढत आहेत, याबद्दलही महाराज बोललेले, या पाठात ते बोललेले आहेत. सहकार मंडळांच्या प्रथम सभेतून उद्घाटनपर भाषणातून ते सहकारी चळवळीच्या लोकांना काय आवाहन करतात, तर त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुमच्या हाती खूप मोठं शस्त्र आलेलं आहे, या शस्त्राचा तुम्ही नीट वापर करा. परत शेतकऱ्याचे मागासलेपण आणि अज्ञान याचे मूळ कशात आहे. तर पूर्ण पाठ वाचून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकतं की नक्की शेतकऱ्याच्या दुःखाचं मूळ कारण काय आहे. तर आर्थिक अडचणीमध्ये ते महाराज सांगितलेलंच आहे महाराजांनी. शेती, शेतकरी, सहकारी चळवळ, उद्योगधंदे याविषयी सयाजीराव गायकवाड यांचे विचार थोडक्यात सांगा. यासाठी आपल्याला पूर्ण पाठ पुन्हा एकदा वाचावा लागेल आणि मग आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. परीक्षे दृष्टीने असे काही प्रश्न आपल्याला पडायला हवेत, कारण आपण जर उत्कर्ष वाटा हे पुस्तक पाहिलं तर या पाठाच्या शेवटी कुठेही तुम्हाला प्रश्न दिलेले नाहीत. कारण तुम्ही आता विद्यापीठी किंवा विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी आहात. 12वीच्या नंतर आपण पदवी शिक्षण घेत आहात. याचा अर्थ प्रश्न तुम्हाला पडायला हवेत. एखादी कथा, एखादा पाठ, एखादा लेख वाचल्यानंतर प्रश्न स्वतःला पडायला हवेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायला हवीत.